27 तारीख सकाळपासून पाऊस पडतोय आणि 5-6 तासच पाऊस पडलाय तरी आपण काटाळलोय त्या पावसाला. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भावा तिकडं बीड सोलापूर ह्या जिल्ह्यात जो पाऊस पडतोय 4-5 दिवस झालं, जे नुकसान झालंय, किती नुकसान झालं असेल आणि काय लोकांची अवस्था असेल. शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढलेल्या कर्जाचा डोंगर त्यानं ऐश केली म्हणून झालेला नाहीये. घाम गाळून सुद्धा त्याच्या घामाची किंमत मिळाली नाही म्हणून झालंय सरकार. वैऱ्यासारखा वागतोय निसर्ग आणि धोरणांच्या खिंडीत गाठतंय सरकार. शेतीचा खर्च हनुमानाच्या शेपटीसारखा वाढत चाललाय आणि शेतीमाल फुकट भावानं जातोय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जुगारापेक्षा जास्त अनिश्चित झालीय शेती म्हणून मरतोय सरकार शेतकरी. तरीही पुन्हा त्याच दमानं डाव मांडतोय. याला त्याची जिद्द म्हणावी, मजबुरी की वेडेपणा, तुम्हीच सांगा सरकार. शेती प्रधान देशात शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरतोय आणि उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ होत आहेत असं विरोधक म्हणतायत. शेतकऱ्यांची कर्ज देताना कृषी मंत्रीच म्हणतायत भिकारी आहे सरकार. उद्योगपतींचे लाड होतात, निवडणुकीच्या तोंडावर बहिणींचे लाड झाले. सत्तेत बसवणारा मायबाप शेतकरी कधी लाडका होईल हाच आहे आजचा सवाल.